पक्षासाठी काम करताय, मात्र अशी एक चर्चा होती तुमच्यासोबत सुषमा अंधारे सुद्धा शिवसेनेत येणार आहे, असे काही तुमचं बोलणं झालेलं होतं का शिवसेनेत नाव याच्याबद्दल? अजिबात नाहीये. सुषमाताई च्या बद्दल मी जी भूमिका मांडली ही वैयक्तिक माझी भूमिका होती, कारण शेवटी एक काम करणारी ज्यावेळी एक सहयोगी असते आणि त्यावेळी त्यांना पक्षाने कुठचा क्रायटेरिया आहे लोकप्रतिनिधी पद देण्यासाठी, हा प्रश्न मी मांडण्याचं काम केलं होतं. कारण 400-500 पेक्षा जास्त सभा त्यांनी घेतल्या होत्या. एवढंच नाही तर पुण्यामध्ये असेल, बीडमध्ये असेल, मराठवाड्यामध्ये आणि त्यावेळीच्या शासनाच्या समोर जे जे काही विषय यायचे विरोधातले ते मांडण्याचं काम केलं होतं. आणि म्हणून मी स्वाभाविक प्रश्न विचारला, पण माझी अशी कुठची त्यांची चर्चा नाही. आणि अर्थात वैयक्तिक माझं असं मत आहे, आणि सुषमाताईंची पण अशी काही मानसिकता नाही, ते त्या पक्षामध्येच राहणार आहेत, कारण ते चळवळीतले आहेत. त्यांना अशा गोष्टी करण्यापेक्षा त्यांना असं वाटत असेल की मी लोकांची भूमिका घेऊन करेल, पण किमान आता तरी पक्षाने त्यांना न्याय द्यावं हे अशी माझी अपेक्षा राहील. घोटाळा झाला मुंबईमध्ये आणि उबाटाची जे माजी आमदारांचे सुरेश आहे विश्वनाथ जाधव यांच्यासह तिघांना गुन्हा दाखल झालाय. मुंबईमध्ये वारंवार एसआरएचे घोटाळे समोर येत आहेत आणि या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया? मला अजून त्याच्यातली माहिती नाहीये. अधिक माहिती घेतल्याशिवाय मी त्या विषयावरती बोलणं योग्य होणार नाही. परंतु जसं तुम्ही म्हटल्यात, गुन्हा जर झाला असेल तर पोलीस अधिक चौकशी करतील. रायगडमध्ये सगळं अलबेल आहे का? कारण एका शासकीय कार्यक्रमामध्ये भरत गोगावले यांनी थेट राजीनामा देण्याची मागणी केली होती. कार्यक्रमात गोंधळ झाला, स्वतः बावनकुळे यांना येऊन पुढे येऊन माफी मागावी लागली. काय माहिती? हे काल मी फक्त टीव्हीवरती बघितलं, पण मला पूर्ण ते बघता आलेलं नाही. नाशिकच्या पालकमंत्रीपदाची देखील मागणी होती भुजबळ साहेबांना. बॅनर्स पाहायला पाहिजे, पण असं बॅनर्स लावून पालकमंत्रीपद किंवा दिलं जात नाही किंवा होत नाही. भुजबळ साहेब अर्थात खूप मोठे नेते आहेत आणि ज्येष्ठ आहेत. काल देखील त्यांनी काही सल्ला आणि सूचना दिल्या. मला वाटते दोन्ही ज्येष्ठ मंत्री आता आहेत, ते त्यांच्या स्तरावरती बसून चर्चा करतात. छगन भुजबळ जाहीर नाराजी व्यक्त करतात, नाशिकची अजिबात म्हणता येणार नाही झालं नाही असं ते म्हणाले. नाही, तेच म्हणतायत की अजिबात तसं म्हणता येणार नाही. पण जसं मी अगोदरच सांगितलं, तर ही जबाबदारी प्रशासनाची, अर्थात प्रशासनावरती अंकुश ठेवण्याचं काम हे त्या जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्ताचे होते. अहिर साहेब, नीटच्या पेपर फुटीनंतर राज्यात ना 3 पेपर सलग फुटले, म्हणजे टीईटीचा तर सगळा घोटाळा झाला. या सगळ्या प्रकरणी तुम्ही कोणाचे फिंगरप्रिंट वगैरे घेणार आहात का? दोषी आरोपी जे आहेत त्यांचे? हा काय विषय माझ्याशी संबंधित नाहीये, ते गृह विभाग त्याच्यावर त्याचं उत्तर देतो. ठाकरेंसोबत असताना तुम्ही प्रखर टीका केलेली आहे. आता तुम्ही शिंदेच्या सेनेमध्ये गेलेला आहात, काय जुळवून घेताय का आता? की नाही, जुळून नाही, अजिबात नाही. उलटा आता माझी तर भूमिका अशी आहे की मी आता सभागृहामध्ये उपसभापती पद आहे. जिकडे मला असं वाटलं योग्य असेल तर मी शासनाचा निश्चित कौतुक करेल. जिकडे मला असं वाटते की बाबा काही गोष्टी आपण सूचना देऊ शकतो, तर मला वाटतं ती जी भूमिका मी रस्त्यावर उतरून मांडत होतो, आता सभागृहाचा उपसभापती या नात्याने सरकारला सल्ला देणे किंवा सरकारला विनंती करणे किंवा सरकारकडनं करून घेणे, याच्यामधला फरक तुम्हाला जाणवत असेल. आणि म्हणून तुम्ही बघता की आल्या अनेक काही विषयाला चालना मिळते. मी स्वतः ज्यावेळी कार्यालयात बसतो, 8-8, 12-12 तास लोक येत आहेत. यातूनच हे स्पष्ट होत आहेत की लोकांचे जे प्रश्न जे प्रलंबित होते, जे आता शासना स्तरावरती आणले पाहिजे होते, ते आणण्याचं काम मी करणार. तुम्ही जेव्हा शिवसेनेत गेला त्यावेळेस अनेक सामान्य कार्यकर्ते सुद्धा म्हणाले की सचिन भाऊ सारखा नेता गेलेला आहे. हळूहळू अनेकांनी व्यक्त केली, त्या सर्वांशी तुमचं काही बोलणं झालं? कोणाबरोबर? सगळ्या कार्यकर्त्यांना. नाही, बघा, मी ज्या बरोबर संघटनेमध्ये काम करत असताना मी कुटुंब म्हणून घेऊनच त्या सर्वांबरोबर वागलो आणि जीवातले संबंध आहेत. तर अनेकांचे संबंध माझे कालही होते, आजही होते. आणि ते फक्त मी आता ज्या पक्षातून आलो म्हणून त्यांच्याबरोबर नाही. म्हणजे आता ह्याच्यानंतर मला अंकुशराव काकडे भेटायला येणार आहेत, त्यानंतर अजून काँग्रेसचे काही मित्राचे ते येणार आहेत व्यक्ती म्हणून घेऊन. तर मला असं वाटत नाही की ते संबंध निवड फक्त पक्षापुरताच असतात. अर्थात एक राजकीय भूमिका आपण ज्यावेळी घेत असतो, पण राजकीय भूमिकेच्या व्यतिरिक्त राजकीयच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक संबंध पण ज्यावेळी एक नाता होतो, तो नाता कोणी पक्षात तोडू शकत नाही आणि ते नाते पुढच्या काळामध्ये पण राहतील.